श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. आज 10वीचा गणिताचा पेपर झालेला आहे. यामध्ये काही चूक आहे का ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. हा गणिताचा पेपर आहे, याचा पेपर सोल्युशन पण आपण पाहणार आहोत की काय उत्तर होती. आणि त्याचप्रमाणे अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केले नसेल तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण जे काही प्रश्न दिले होते ते सर्व प्रश्न आले होते, सर्व 100% विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असतील. हे सर्व पीडीएफ कोर्स मध्ये मी टाकलेले होत्या. त्याचप्रमाणे काही आयएमपी प्रश्न होते. काल मी 7 वाजता एक प्रश्न टाकला होता पाय डायग्रामचा, तो देखील आलेला आहे. इथं स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत असेल. पार्ट 2 चे पण असेच आयएमपी प्रश्न बनवलेले आहेत. सेमी इंग्रजी, मराठी मीडियम अशा सर्व माध्यमांसाठी अत्यंत उपयुक्त नाना फाउंडेशन ऍप आहे. मुलांचे देखील अभिप्राय येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही देखील लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. पार्ट 2 चा पेपर हा अवघड असू शकतो. त्याच्यातले आयएमपी टॉपिक मी सर्व सांगितलेले आहेत. कोर्स लवकरात लवकर खरेदी करा. वेळ कमी आहे, नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो. काल लाईव्ह मध्ये मी सांगितलेलं होतं तुम्हाला सूत्र पद्धत आणि अवयव पद्धत येणार, ते आलीच. आणि किती आयएमपी प्रश्न आलेले आहेत, किती तुम्हाला आता विथ प्रूफ दाखवतोय. आणि त्याचप्रमाणे बोर्डाची काही ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात काही चूक आहे का ते आपण बघूयात थोडंसं आणि उत्तर बघूयात. तर पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला दिसत असेल. इथे 2 येतं, म्हणजे ऑप्शन नंबर बी येणार आहे. दुसऱ्या प्रश्नात क्वाड्रिक इक्वेशन आहे की नाही विचारलेलं आहे, त्याचं ऑप्शन नंबर बी येणार, x इन ब्रॅकेट x + 5 = 2. तिसऱ्या प्रश्नात कॉमन डिफरन्स 4 - 4 0. चौथ्या प्रश्नात तुम्हाला बघा, याच्यात मुलांचा डाऊट होता की सर काय चुकीचा प्रश्न आहे का, कारण तुम्हाला पुस्तकात हा प्रश्न सेम आहे, परंतु तिथे ऑप्शन नंबर जे आहे मुलांनी याच्यात भरपूर चूक केलेली आहे. कारण मुलांनी 1.5 हे आन्सर आहे पुस्तकात, लक्षात ठेवा. तुम्हाला संभाव्यता जे चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये, आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला 15/10. मग आता 10 ने तुम्ही ज्यावेळेस भागताल 15 तेव्हा 1.5 उत्तर येईल. मग 1.5 हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन नंबर बी. इथेच भरपूर मुलांना डाऊट आलता की हा प्रश्न काय चुकीचा आहे का सर प्रश्नपत्रिकेत. मी ज्यावेळेस सेंटरच्या बाहेर गेलो तर हा चुकीचा नाहीये प्रश्न. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत ते मला कुठे काही चूक दिसली नाहीये. त्यानंतर बी मध्ये बघा, x + y ची किंमत काढायची होती, तर त्याचं उत्तर येईल x + y = 6. त्यानंतर तुम्हाला 3 टर्म करायचे होते, ते पण प्रश्न आपले आले होते. जीएसटी मध्ये किती नंबर असतात, तर एकूण 15 नंबर असतात. विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो. इथे प्रश्न तो आपल्याला आलेला आहे, पडलेला आहे. सॅम्पल स्पेस 2 कॉइन्स, तो पण प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर ग्राफचा प्रश्न तो पण आलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल ग्राफच्या व्हॅल्यू ज्या आहेत, -2 ज्यावेळेस असतो त्यावेळेस y 3 असतो, आणि ज्यावेळेस y दिलेला होता 1 त्यावेळेस x 2 असतो. हे व्हॅल्यू आहेत त्याच्या. त्यानंतर बघा, ऍक्टिव्हिटी जो प्रश्न होता, हा ऍक्टिव्हिटी अल्फा बीटाचा, हा पण प्रश्न आपला पडलेला आहे, तुम्हाला विथ प्रूफ दिसत असेल. तर याचं फायनल जे उत्तर येईल, याचं सम ऑफ द रूट्स दिलेले आहेत 5 आणि 12. मग यांची बेरीज किती येईल, 5 आणि 12 17. प्रोडक्ट किती येईल, तर 12 × 5 = 60. आणि फायनल इक्वेशन येईल x² - 17x + 60. हे त्याचं उत्तर येईल. तर आम्ही हे बघा, हा सायमल्टेनियस इक्वेशन सेम टू सेम प्रश्न पडलेला आहे. प्रश्न तुम्हाला बी मध्ये दिसत असेल, दुसऱ्यातला बी x + y = 3 आणि 3x - 2y = 4. हा प्रूफ तुम्हाला दिसतोय इथे लाईव्ह. सेम टू सेम प्रश्न पडलेला आहे. म्हणून आता तरी पार्ट 2 चा कोर्स खरेदी करा. पार्ट 1 चे सेम टू सेम प्रश्न आलेले विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय. पूर्ण पेपर आलेला आहे 40च्या 40 मार्कांचे. आणि मी तिथे वरती लिहिलेलं पण 100% येणारे टॉपिक पूर्ण कॉन्फिडन्स लिहिलं होतं. पार्ट 2 चं पण तसंच आयएमपी फाईल बनवलेले आहेत. फटाफट तुम्ही कोर्स बाय करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट बघा, हा रिपिटेशन नॉट रिपिटेशनचा प्रश्न पण तुम्हाला इथे दिसत असेल, मी दिलेला होता आयएमपी मध्ये, तो आलेला आहे. त्यानंतर इथे क्रॅमर्स रूलचा पण प्रश्न आलेला आहे. फॉर्म्युला मेथड पण आलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आणखी विचारलेलं प्रोबॅबिलिटी कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज फॉर्म, कमिटीचा पण प्रश्न आलेला आहे. आता काय पाहिजे तुम्हाला, आणखी किती प्रूफ पाहिजे. तिथे सगळे प्रश्न तुम्हाला दिसत असेल. मी लाल पेनाने जे टिक केलेले आहेत पीडीएफ मध्ये बघा, ते सर्व कोर्स मध्ये आहेत बघा प्रश्न, आणि त्याचे प्रश्न पण सांगितलेले आहेत. हे टॉपिक आहेत. आणि नंतर तुम्हाला दिलेलं आहे की मीडियन म्हणजे मध्यक काढा, तो पण टॉपिक आलेला आहे आपला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो प्रश्न होता, हे दोन्ही पण प्रश्न मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हॉट्स प्रश्न सेम टू सेम प्रश्न आलेले आहेत. आणि हा जो फार्मरचा प्रश्न आहे ना, हा कालच मी कोर्समध्ये टाकलेला होता. त्यामुळे आता तरी विश्वास ठेवा, पार्ट 2 चा कोर्स खरेदी नक्की करा. त्यानंतर तुम्हाला इथे हिस्टोग्राम काढायचा होता. हिस्टोग्रामचा पण टॉपिक तुम्हाला दिसत असेल तिथे. पाय डायग्रामचा तर विचारू नका. पाय डायग्राम मी काल 7 वाजता मला वाटतं आपल्या कोर्समध्ये सांगितलेलं, एकच तुम्हाला दिसत असेल सेम टू सेम, की पाय डायग्रामचा प्रश्न वाचून जा. आणि तो पाय डायग्रामचा प्रश्न तुम्हाला इथं पडलेला आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. दुसरा आलेख काढा
ग्राफ काढा, हा पहिलाच प्रश्न आहे बघा आयएमपी टॉपिक मध्ये. तर एवढे सगळे तुम्हाला मी प्रूफ देतोय की हे प्रश्न आलेले आहेत, तर तुम्ही आता तरी कोर्स खरेदी करा लवकरात लवकर. विश्वास बसत नसेल तर आता पीडीएफ दाखवलेले आहेत, तर लवकरात लवकर पार्ट 2 कारण अवघड पेपर आहे. सायन्स आहे, सायन्स 2 आहे, सेमी इंग्लिश मराठी मीडियम सगळ्यांचे प्रश्न येणारे आहेत. तर बोर्डाच्या पेपरात कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. मुलांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला होता प्रोबॅबिलिटी मधला जो प्रश्न होता की पुस्तकात वेगळा इथं वेगळं ऑप्शन नाही आम्हाला दिसलं, त्याच्याबद्दल मी हे उत्तर दिलेलं आहे. तुमचा पेपर कसा गेला कमेंट करा आणि स्वामी समर्थ चरणी माझी हीच प्रार्थना आहे, प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा. स्वामी समर्थ.